कोल्हापूर बाजार समितीच्या आवारात पेट्रोल पंपासाठी राखीव ठेवलेल्या जागेवर एका संचालकाचा डोळा आहे। प्रस्तावित पेट्रोल पंपाची कोनशिला काढून ही जागा 30 वर्षाच्या लीजवर घेण्याच्या हालचाली सुरू आहेत। ज्या नेत्यांनी आपल्याला संचालक केलं त्याच नेत्यांच्या हस्ते बसवलेली आणि त्यांची नावं असलेली कोनशिला हटवून ती जागा हडपण्याचा धक्कादायक प्रकार गुपचूप सुरू झालाय। कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ढपला पाडण्याची वृत्ती थांबण्याचं नाव घेत नाही। मोक्याच्या जागा आणि अंतर्गत रस्ते सुद्धा लीजवर देण्याचं काम तत्कालीन संचालक मंडळानं केलं होतं। तक्रारी झाल्यानंतर संचालक मंडळावर नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्याचा अहवाल आला, पण त्याचं पुढं काहीच झालं नाही। मागचे सही सलामत सुटल्यामुळे नव्याने येणाऱ्या प्रत्येक कारभाऱ्यांनी वाहत्या गंगेत आपले हात धुवून घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवलाय। शाहू मार्केट यार्डच्या आवारात बंद केलेल्या गेटजवळ एक चौकी आहे। इथल्या सिक्युरिटी केबिन लगतच्या रिकाम्या जागेवर बाजार समितीच्या माध्यमातून पेट्रोल पंप उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता। त्यासाठी बाजार समितीमधील नेत्यांच्या हस्ते प्रस्तावित पेट्रोल पंपाची कोनशिला बसवण्यात आली, पण आता तीच कोनशिला काढून टाकण्याचा प्रयत्न नेत्यांच्या चेल्यांकडून सुरू आहे। ही मोक्याची जागा आता 30 वर्षाच्या लीजवर देण्याच्या हालचाली सुरू आहेत। या जागेवर बाजार समितीच्या एका संचालकाचा डोळा आहे। कुंपणानं शेत खाण्याचा हा प्रकार आहे। याबाबत बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता गेट नंबर 2 वरील चौकी बंद अवस्थेत आहे। प्रस्तावित पेट्रोल पंपाच्या जागेवर कोणत्याही प्रकारचं बांधकाम करता येणार नाही। या जागेच्या लीज संबंधी कोणताही विचार नसल्याचं सभापतींनी सांगितलं।